आम्ही सारे खवय्ये. टोफू शास्लिक. टोफू शास्लिक. ओ मला साहित्य सांगते जरा त्याचं काय काय. हे आहे चिली फ्लेक्स, मीठ, ऑलिव्ह ऑइल, टोमॅटो सॉस, हनी, चिली सॉस, लसूण आणि ऑरेगॅनो. ओके. टोमॅटो, टोफू म्हणजे सोयाबीन पनीर आणि अनियन. ओके. आणि हे दात कोरण टूथपिक. ही ना हा जो पदार्थ आहे हा सुचला कसा. ऍक्च्युली माझी एक मैत्रीण आहे दीपिका नावाची. हा. ती खूप सॉलिड कुक आहे. म्हणजे तिला ना अशा स्टार्टर्स आणि स्नॅक्स अशा गोष्टी भरपूर छान छान करायला येतात. बर. तिच्याकडनं मी ही रेसिपी शिकली आहे. बेसिकली हे स्टार्टर आहे आणि काय अजिबात कष्ट करायला लागत नाही या डिशला. आणि कष्ट करणाऱ्या बायकांसाठी हे खूप सॉलिड आहे आणि खूप हेल्दी डिश आहे. पौष्टिक आहे. हा. ओके. आता काय करायचं मला सांग. करूया. आधी आपल्याला अनियन लावून घेऊया. अच्छा. असं कांदा. हो. ओके. आणि आपण टोमॅटो लावून घेऊया. एक पनीर घेऊया म्हणजे टोफू. आणि हे असं अशी काही अट नसते. काय आपल्याला जे आवडेल ते. हो. ही बघा ही अशी एकदम कलरफुल दिसते. ओके. मी पण बनवायला घेतो. येस. तुला मदत. पहिल्यांदा कांदा. टोमॅटो. टोमॅटो. टोफू. परत टोमॅटो आणि कांदा. ओके. साधारण आता आमच्या मंडळींच्या लक्षात आलेलं आहे काय करायचंय. आता पुढे काय करायचं सांग ना. म्हणजे हे तर झालं. आता आपण चार रेडी करून ठेवूया. आता काय करायचं. आता आपण मॅरिनेशन तयार करू. त्यात काय काय करणार. आता आपण हे सगळं टाकायचं आहे. लसूण सोडून. चिली फ्लेक्स आपण टाकलेली आहे. हनी, टोमॅटो सॉस 2 चमचे, ऑलिव्ह ऑइल 1 चमचा, चिली सॉस 1 चमचा आणि मीठ. ऑरेगॅनो थोडंसं घालायला लागेल ना आपल्याला. ऑरेगॅनो आपण अंदाजाने हाताने साधारण घालू. बस. आणि मीठ सुद्धा आपल्याला टाकूया. ओके. हे सगळं आता मिक्सचर मारून घ्यायचं त्याचं. मिक्सचर. आता मॅरिनेशन तयार झालेलं आहे. आता आपण थोडं थोडं याला लावून ग्रिल करायला ठेवायचं आहे. ओके. आता थोडंसं आपण ट्विस्ट करायचं. मला अजून एक विचार असं वाटतं. मगाशी तू बोलता बोलता असं म्हणालीस की ह्या टीम मध्ये तू एकटीच म्हणजे सगळ्यात लहान. मग काय तुला कशी वाटली ही टीम. कशी वाटली तुला. एकतर अभिनयात सगळे सुपर ऍक्टर. हो सगळे बाप. म्हणजे किशोर कदम तर आपल्याला माहितीच आहे. आणि प्रिया बेर्डे, विभावरी देशपांडे, किशोर चौगुले अशी खूप वेगवेगळ्या टाइप्सचे ऍक्टर्स होते सगळे. आणि एकदम बाप होते. आणि त्यात अनुभवाने आणि वयाने सगळ्यात मी लहान. पण इतकी मजा आली. कारण काय होतं आम्ही जसं मी आधी सांगितलं की सीन्स आपल्या सीन्सच्या वेळेस तर थांबायचो. पण अदरवाईज पण इतर सीन्सच्या वेळेस पण आम्ही खूप मजा करायचो. एकमेकांना ऑब्झर्व करायचो. एकतर भाषा खूप नवीन होती माझ्यासाठी ही कोल्हापूरची. त्यामुळे मी प्रत्येक जवळजवळ जेव्हा मी सेटवर होते थांबायचे सगळ्यांचे सीन्स बघायला. कारण कुठेही माझा लहेजा आणि बाकीच्यांचा लहेजा कुठेतरी फरक होत नाहीये ना. त्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करायला सगळ्यांच्या सीन्सला मी थांबायचे. आणि किशोर कदमांनी सॉलिड काम केलंय. तर खूप मजा आली त्यांना प्रत्यक्ष काम करताना बघायला. आणि प्रिया बेर्डेंची गंमत अशी की त्यांनी आधी खूप तमाशा प्रधान चित्रपट काही केलेले आहेत आणि त्या मुळात खूप सुंदर डान्सर आहेत. त्यांच्याकडनं खूप टिप्स मिळायच्या मला कामासाठी आणि डान्स मध्ये पण. तर ती एक वेगळी मजा होती. हे आता कधी घालायचं मला. हे आताच आपण वरून. हो. आणि अजून बाकीचे बरेच कलाकार होते त्या टीम मध्ये आपल्या. हो खूप. म्हणजे नटरंगच्या टीम मध्ये मला वाटतं जवळजवळ 50 कलाकारच होते. अरे बाप. कारण गुणाची ती अख्खी टीम होती. अख्खी एक 10 जण आम्ही त्या टीम मध्ये होतो. तमाशाचा जो आमचा फड होता तर ती टीम आणि बाकीचे कलाकार एवढी मजा आम्ही करायचो.
इनफॅक्ट भाषा तर आम्ही ना सेटवर पण त्याच भाषेत बोलायचो. म्हणजे काय रे गड्या काय चाललंय तुझं. तर जवळजवळ मी तीच भाषा सेटवर इतर म्हणजे शूटिंग चालू असताना सुद्धा आणि नसताना सुद्धा त्या भाषेत बोलायचो. घरी आल्यानंतर काही झालं का? हो, कमीत कमी महिनाभर मी कोल्हापूरची भाषा बोलत होते. ओके, आता हे आपलं होत आलंय. येस. हा ना, आता सॉस टाकूया ह्याच्यात. टाकूया. हा, की आपली मॅरिनेशन. आपण मॅरिनेशन म्हणतो. ही आपली आता रेसिपी कम्प्लीट होईल ना? येस. येस. हे जवळजवळ झालंय आता. झालंच आहे. झालंच आहे. हो, झालंच आहे. झालंच आहे. अहो झालंय. लिहून घ्या साहित्य आणि कृती. टोफू शास्लिक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिली फ्लेक्स, मीठ, लसूण, ओरेगॅनो, ऑलिव्ह ऑइल, मध, टोमॅटो केचप, चिली सॉस, टोमॅटो, टोफू, कांदा आणि टूथपिक्स. कृती: प्रथम टूथपिकला कांदा, टोमॅटो, टोफू आणि पुन्हा कांदा आणि टोमॅटो लावावा. एका बाउलमध्ये चिली फ्लेक्स, मध, टोमॅटो सॉस, ऑलिव्ह ऑइल, चिली सॉस, ओरेगॅनो आणि मीठ घालून मॅरिनेशन तयार करावं. पनीर, कांदा आणि टोमॅटो लावलेल्या टूथपिक्सना मॅरिनेशन लावून घ्यावं. पॅन मध्ये थोडंसं तेल गरम करून त्यावर टोफू शास्लिक ग्रिल करून घ्यावं. लसूण आणि उरलेलं मॅरिनेशन ही पॅन मध्ये घालावं. खरपूस भाजून स्टार्टर सर्व्ह करावं. आम्ही